सगळे हॉटेल बंद झाली. तर बिर्याणीची थोडी पॅकेट मागून आम्ही गाडीच्या डिक्कीमध्ये साऊंड सिस्टम लावली आणि नाचायला सुरुवात केली. आम्ही नाचत होतो, पण ऋता जी काय सुटली होती, कारण तिचं एकतर 6-7 महिने तिने जी तयारी केली होती आणि मग शूटिंग संपलं, ते सगळं तिचं टेन्शन संपलं होतं. आव्हानात्मक भूमिका म्हणलं, आव्हान काय नाही आहे म्हटलं, आव्हान एकच आहे भाषेचं. आव्हान एक आहे की म्हटलं, जे आतापर्यंत तू कधी केलं नसते तुला करायचं. नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. निमित्त आहे टाइमपास 3 या चित्रपटाचं आणि अर्थात कोण असेल माझ्यासोबत रवी जाधव सर आहेत. कसे आहात सर तुम्ही? मी मस्त कडकड. छान वाटतंय, कारण ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो तो ट्रेलर लॉन्च, म्युझिक लॉन्च सोहळा पार पडला आणि आता असं वाटतं की रिलॅक्स वाटतंय की धाकधूक वाटते? म्हणजे धाकधूक खरंच वाटत नाही. खरं सांगू का, टाइमपास 1 ज्यावेळी केला होता ना, त्यावेळी मी, दर्शन असेल, वैभव मांगले असेल, आम्हाला वाटलं नव्हतं की टाइमपास 1 इतका यशस्वी होईल. आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न केला होता आणि आमची एक गोष्ट सांगितली होती जी सगळ्यांसोबत घडते. त्यामुळे प्रत्येक कॉमन माणसाला घडणारी गोष्ट आम्ही सांगायचा प्रयत्न केला होता आणि लोकांना ते प्रचंड आवडलं, कारण प्रत्येकाचं रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये होतं. सिमिलरली त्या टाइमपास 3ची मी प्रोसेस चालू केली, त्या मनामध्ये एक विचार होता की आपण कुठचंही बर्डन घ्यायचं नाही, तेव्हा आपण एका खूप सुपरहिट सिनेमाचं कधी 3रा पार्ट करतोय, काही नाही. आम्ही म्हटलं आपण एन्जॉय करूया, आपण मजा करूया. यावेळी तुम्ही प्रेशर दुसऱ्या वेळी घेतलं होतं, पार्ट 2 घेतलं होतं, कारण बॅक टू बॅक आला होता ना, बॅक टू बॅक जस्ट एका वर्षाच्या डिस्टन्समध्ये आला होता. यावेळी तर खूप 8 वर्ष गेली आहेत, काही नाही, सगळं रिफ्रेश एकदम नव्याने कंप्लीट सुरुवात केली आणि एन्जॉय केला सिनेमा. आणि मला खात्री की एखादी सिनेमाची प्रोसेस जेव्हा आपण ॲज अ डिरेक्टर आणि आपली संपूर्ण टीम जेव्हा एन्जॉय करते ना, तेव्हा ते पडद्यावर दिसतं, तो हॅपीनेस पडद्यावर दिसतो आणि लोकांनासुद्धा ते आवडतं. त्यामुळे जितका हा सिनेमा आम्ही करताना एन्जॉय केला, तितका मला लोकांना पाहतानासुद्धा लोक एन्जॉय करतील. नक्कीच. आणि तुम्ही सांगताय की रिलॅक्स माइंडने आणि काही प्रेशर न घेता केलेलं, आणि ते जाणवत आहे, कारण खूप क्रिएटिव्हिटी. आता गाणी, म्हणजे तुमच्या चित्रपटातली गाणी जी आहे ती म्हणजे लक्षवेधी असतात. कायम लोकांचं लक्षात असतं की रवी जाधव चित्रपट करतायत, चित्रपटाचा विषय असेल, बऱ्याच गोष्टी असेल, पण ती गाणी कशा पद्धतीने असणार, यावेळी काय विजन होतं? कारण गाणी धमाकेदार, कडक. मी मुळात 2 वर्ष घरी बसून आपण जे काय जेवण केलं, आपण कचरा काढायचे व्हिडिओ टाकले, त्यावेळी आपण भांडी घासायचे व्हिडिओ टाकले, ते सगळे व्हिडिओ टाकताना मजा यायची. पण मनात असं वाटायचं की हे सगळं लवकर सुरू झालं पाहिजे, सगळं पटकन ओपन झालं पाहिजे आणि एकदम मजा आली पाहिजे, वरात तेव्हा नाचता आलं पाहिजे, गणपती आला पाहिजे, गणपती नाचता आला पाहिजे. तर जेव्हा गाणी सुरू केली ना, तर मी अमित राज, पटवर्धन, आम्ही सगळ्यांनी हा विचार केला होता की ह्यावेळी ना वी हॅव टू डू समथिंग विच विल पीपल एन्जॉय. लोकांना मजा आली पाहिजे. तो सिनेमा बघताना, ती गाणी ऐकताना लोकांना मजा आली पाहिजे. आणि मजा येतानासुद्धा त्या गाण्यांमध्ये काही इंटरेस्टिंग लाईन्स जर आपल्याला मिळाल्या, ज्या लोकांना कनेक्ट करतील. तर फॉर एक्झाम्पल, कोल्ड्रिंक नावाचं गाणं आता यायचं आहे यूट्यूबला, ते येईल तेव्हा मला माहिती आहे लोक ते गाणं धिंगाणा घालणार आहे. पण कोल्ड्रिंक कुठून आलं माहिती आहे का? की कोल्ड्रिंक आम्ही जेव्हा तरुण होतो त्यावेळी कोल्ड्रिंक हे सर्वसामान्य लोकांना न परवडणारी गोष्ट होती. आता कोल्ड्रिंक काय मुलं काही पितात. तरी महिन्यात एकदा आई बाबा हॉटेलला घेऊन जायचे, त्या डोश्यावर एखादं कोल्ड्रिंक मिळायचं, किंवा लग्नामध्ये कोल्ड्रिंक काय बघा असं व्हायचं. त्यामुळे कोल्ड्रिंक वॉज अ मोस्ट डिझायरेबल थिंग, हवीशी वाटणारी गोष्ट. त्यामुळे आज मी असं म्हटलं क्षितिजला की अमितला, या गर्लफ्रेंडला कोल्ड्रिंक म्हटलं तर काय होईल, कोल्ड्रिंक वाटतेस. आणि क्षितिज पटवर्धन इतका अमेझिंग लेखक आहे ना, त्याने ज्या पद्धतीने मग लाईन्स लिहिल्या, सुपर. त्यानंतर रिक्षाच्या हॉर्नमधून आली वाघाची डरकाळी. आता माझ्या भावाची रिक्षा आहे, म्हणजे जेव्हा मी शाळेपासून मी पाहतोय त्याला, तो रिक्षा चालवतो. तो अजूनही, म्हणजे आता दिग्दर्शक झालो तरी तो रिक्षा चालवतो. तर आमच्या घरी रिक्षाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे वडिलांची स्कूटर होती आणि माझ्या भावाची रिक्षा होती, माझ्या मोठ्या भावाची, जी अजूनही आहे. तर माझ्या घरी रिक्षा ही मर्सिडीज बेन्झ होती. आमची कार होती ती, आम्ही त्या कारमधून फिरायला जायचो, त्या रिक्षात आम्ही फिरायला जायचो. तर थॉट असं होतं की रिक्षा, आमच्या घरची रिक्षा आमची मर्सिडीज बेन्झ आहे. तिकडनं थॉट सुरू होऊन मग क्षितिजनी जी काय लाईन काढली की याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं आली वाघाची डरकाळी. 2021ला गाणं शूट केलं आहे. काय माहिती की 2022ला रिक्षाच्या हॉर्नमधनं वाघाची डरकाळी येईल. पण रविदादा, अर्थात मी सगळ्या मंडळींची बोलते, म्युझिकल असेल, पण दगडू तुमचा तो कायम आहे, प्रथमेश कायम आहे. आता न्यू एंट्री आहे ऋताची. ऋताला या चित्रपटाचा भाग करणं त्याबद्दल ऋताचं मी नाटक पाहिलं होतं. तिचं दादा एक गुड न्यूज आहे, जे टाइमपास 2मध्ये असलेल्या प्राजक्ता म्हणजे प्रिया बापटने प्रोड्यूस केलं आहे, आणि ज्यात उमेश कामत आणि ऋताने अप्रतिम काम केलं आहे. नाटक पण खूप सुंदर, आणि ऋताने ज्या इझिली त्यात काम केलं होतं ना, तर तिचं कास्टिंग आम्ही अनन्यासाठी केलं. अनन्याची संपूर्ण प्रोसेस मी सेटवरती असायचो, आणि मी पाहिलं की खूप ते प्रोसेस खूप हे होते, म्हणजे थोडी डिफिकल्ट प्रोसेस होती ती, कारण विषय तसा होता. त्यामुळे खूप असं त्याला काय एक शिस्तबद्ध पद्धतीने तांत्रिक काम झालं होतं सगळं त्यांचं आमचं. पण जेव्हा तिथे रॅपअप पार्टी होती,
त्या व्यापक पार्टीला हॉटेल बंद झाली का आम्ही उशिरा पॅकअप केलं. शेवटचा दिवस होता, सगळे हॉटेल बंद झाली. तर बिर्याणीची थोडी पॅकेट मागून आम्ही गाडीच्या डिक्कीमध्ये साऊंड सिस्टम लावली आणि नाचायला सुरुवात केली. आम्ही नाचत होतो, पण होता जी काय सुटली होती, कारण तिचं एक तर 6-7 महिने तिने जी तयारी केली होती आणि मग शूटिंग संपलं, ते सगळं तिचं टेन्शन संपलं होतं. तो व्हिडिओ मी शूट केला ती नाचताना, आणि तो मी बघायचो. आणि मला वाटलं की ती पालवी जी बघत होतो आम्ही, जी बाहेरनं दिसताना नाजूक दिसते पण आतून ती टफ आहे, कारण ती भाईची मुलगी आहे, दिसायला अत्यंत सुंदर, गावे गावे गोळे आणि पण आतून एकदम त्याला काय म्हणते टफ, आणि भाईची मुलगी, दिनकर पाटीलची मुलगी. तर दगडू परब DP वर्सेस DP दिनकर पाटील, हे दोन DPचं काय होऊ शकतं असा एक विचार मनात सुरू झाला. आणि मग तिकडनं त्याला म्हटलं युता करशील काही भूमिका, म्हणजे कसली भूमिका असतं. तिला वाटलं अजून एक काहीतरी असं एक आव्हानात्मक भूमिका. म्हणलं आव्हान निवान काही नाही आहे, म्हटलं आव्हान एकच आहे भाषेचं. आव्हान एक आहे की म्हटलं जे आतापर्यंत तू कधी केलं नसते तुला करायचं, डान्स पडद्यावरती आणि ह्या टाईपची भाषा, टपवी लिंगो आणि फाईट. आणि तिने ज्या पद्धतीने झोकून दिलं मग या भूमिकेसाठी, ज्या पद्धतीने तिने ह्याचासुद्धा भरपूर स्टडीबिडी केला. आणि जे काय पडद्यावर दिसतं तुम्ही प्लीज बघा, यू विल बी झॅप की बॅक टू बॅक एका आठवड्यात 2 फिल्म येतात, पण ह्या मुलीने कमाल केली आहे दोन्ही फिल्ममध्ये. एका दिग्दर्शकाकडून कलाकाराचं कौतुक होणं ते कृतासाठीही खूप महत्त्वाचं आहे. आणि आता आम्ही वाट बघतोय या चित्रपटाची, कारण धमाल होणार आहे, कल्ला होणार आहे, गाणी तर वाजतायत आणि ती आणखी गाजणार आहेत. आता मला वाटतं ट्रेलर मला वाटतं आजच आला आहे आणि आत्ताच माझा व्हॉट्सअप कंप्लीट भरला आहे. म्हणजे मराठी सिनेमातल्या सगळ्या स्टार्सने मला व्हॉट्सअप केलं की कडकड तडतड भन्नाड भावी. त्यामुळे ट्रेलरला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. आणि आय एम शुअर की ट्रेलर कट करायला आम्हाला खूप त्रास झाला, कारण नेमका कुठचा डायलॉग ठेवायचा आणि कुठचा लाईक आहे. या फिल्ममध्ये प्रत्येक लाईन एक पंचलाईन आहे. टाइमपास म्हटलं तर पंचलाईन प्रत्येक लाईनमध्ये धमाल आहे, प्रत्येक लाईनमध्ये, आणि प्रत्येक लाईन लोकांना कनेक्ट करेल. त्यामुळे 29 जुलैला पावसाळा असेल, छान कुंद वातावरण असेल, अशा वातावरणामध्ये आपल्या गर्लफ्रेंडबरोबर किंवा कॉलेज नुकतं सुरू झालं असेल त्यामुळे त्या सगळ्या मित्रांबरोबर टाईमपास 3 नक्की पहा. आणि ते शूटिंग थोडंसं माझ्या कॉलेजमध्ये झालं, त्यामुळे मला जरा वा बेडे कॉलेज पार्ट 1 सुद्धा बेडेकर कॉलेजमध्ये शूट झाला. संपूर्ण सिनेमा ठाण्यामध्ये शूट झाला. टाईमपास 1, टाईमपास 2 आणि टाईमपास 3 सुद्धा. त्यामुळे जिव्हाळ्याचा विषय. दादा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. थँक्यू.